नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रोशनी इंगळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते। आणि पहा, आजची भांडे मी नाही तर माझा मुलगा प्रयास घासून राहिला। आता तुम्ही विचार करसान की ताई तुम्ही व्हिडिओ बनवून राहिल्या आणि प्रयास कसं काय भांडे घासत आहे। तर नाही, हा व्हिडिओ मी नाही बनवलेला, कारण की ज्या दिवशी प्रयास भांडे घासत होता ना त्या दिवशी माझी तब्येत अत्यंत खराब झाली होती। बीपी लो झाली होती, ताप होती, चक्कर येत होते, डोकं दुखत होतं, खूप तब्येत खराब झाली होती। त्यामुळे घरातले कामं सगळेच राहिले होते। मग माझ्या प्रयासने भांडे घासले। मम्मी म्हणे तू नको आजचे कामं करू दे, तुमच्या दाजीने मला दवाखान्यामध्ये नेलं, दवाखान्यातून आणलं, मी गोळ्या घेऊन मी आराम केला। मिस करणार होती म्हणा स्वयंपाक वगैरे, कारण की दरवेळेस मीच स्वयंपाक करत असते। दवाखान्यामध्ये गेली, ताप असो काही असो, पण तरी तुमची दाजी यावेळेस म्हणत नाही दरवेळेस तूच स्वयंपाक करतं, बरं वाटलं नाही तरी पण आजचा स्वयंपाक मी करतो म्हणाले। आणि त्यासाठी मग प्रयासने भांडे घासले आणि तुमच्या दाजीनं स्वयंपाक बनवला। बस स्वयंपाकाची तयारी अशा प्रकारे चालू आहे। तुमच्या दाजीला याच्यासाठी स्वयंपाक करायला लागते कारण की माझ्या घरामध्ये मी एकटी स्त्री आहे आणि तुमची दाजी आणि माझे 3 मुलं, असं माझ्या घरामध्ये 4 पुरुष मंडळी आहेत। मी एकटी स्त्री आहे, तर मी एकटी असल्यामुळे ना घरामधले सर्व काम आहेत ते माझ्यावरतीच पडतात। मग ते तब्येत चांगली असो नसो काही असो, तर दरवेळेस ना तब्येत खराब जरी असली तरी मीच स्वयंपाक वगैरे सगळं काही करत असते। पण यावेळेस काय आलं काय माहिती त्यांच्या सर्वांच्या मनात, तर म्हणत नाही तू किती तब्येत खराब असली तरी तूच स्वयंपाक कामं वगैरे घरातले भांडं धुणं पाणी जे काय असेल ते सगळे कामं तूच करत असतं, पण यावेळेस आता तू आराम कर, कामं आम्ही करतो। तर त्यांनी सर्वांनी युक्ती केली आणि यक्की केली आणि प्रयासने भांडे घासले, रोने झाडझूड केली, पनूने पण त्याच्यात छोट्या पनूने पण हातभार लावू लागला कामासाठी, तुमच्या दाजीने पण स्वयंपाक केला। आपल्या जीवनामध्ये दुःख टेन्शन किती जरी असलं ना, पण आपल्याला समजून घेणारा व्यक्ती जर असला ना तर जीवनात दुःखही कमी वाटते। #नवरोबा।